हिंगोली आणि परभणीनंतर उद्या मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली नांदेडमध्ये निघणार आहे। या रॅलीचं नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाने पूर्ण तयारी केली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार असून याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। या रॅलीत नांदेड जिल्ह्यातील जवळपास 5 लाखाहून अधिक मराठा बांधव हे सहभागी होणार असल्याचा दावा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार। हिंगोली परभणीनंतर मनोज जरांगे पाटील यांची रॅली जी आहे ती नांदेडमधून निघणार आहे। शांतता रॅली जी आहे ती निघणार आहे। आपण बघू शकतोय या ठिकाणावरून वर्कशॉप कॉर्नर आहे। या ठिकाणावरून त्यांची जी आहे ती रॅली निघणार आहे। वर्कशॉप कॉर्नर आहे, राज कॉर्नर आहे, त्यानंतर जे आहे श्रीनगर, शिवाजीनगर, उड्डाण पूल असं करत वजिराबाद मार्ग शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार आहे। आणि यासाठी जे आहे सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र शहर ते असं पूर्णपणे होर्डिंग्स लावून सजवण्यात आलेलं आहे। आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत सकल मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक जे आहेत यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। जवळपास 5 ते 6 हजार प्रशिक्षक या ठिकाणी आहेत, स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी जे आहे ते शांतता रॅली निघणार आहे। आणि लाखो मराठा बांधव जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचं सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।